आपल्या भारुडाचे जनक म्हटले जातात आपण. त्यांना सर्वजण ओळखतात त्यांना. अग ग ग इंचू चावला, अग ग ग इंचू चावला, काय मी करू इंचू चावला. अहो इंचू चावला पण कशाचा? मोह दंभ मत्सराचा असं सांगणारे संत एकनाथ महाराजांचं भारूड. ते भारूड आमच्या प्रभा बैकर यांनी कशाच्या स्वरूपात मांडले? एका पथनाट्याच्या स्वरूपामध्ये. आणि हे पथनाट्य त्या ठिकाणी प्रभा बैकर मांडत असताना ते काय सांगतात तर प्लास्टिक टाळा आणि पृथ्वी वाचवाचा संदेश या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितात. आणि हे देणारे आमचे विद्यार्थी तुमच्या समोर हा देखावा त्या ठिकाणी निर्माण करणार आहे. हा देखावा कशासाठी? का बाजाराचा आहे. त्या बाजारामध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीने ते एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करतात की का येत नाहीये, की का नसलीये, हे जर तुम्हाला कळालं तर या नाटिकेचं सार्थक झालं असं मी समजेन आणि ती नाटिका आपल्या समोर सादर होईल. चला बघूया. या ठिकाणी मला बाजारात जायचं नाही बाईच्या भूमिकेत आहे श्री तेजस्वी दिदी, इतरांच्या भूमिकेत आहेत या आमच्या स्मिता दिदी आणि दुसरे एक दिदी आहे त्याचं नाव मी सोडलं. त्यानंतर आपण असं काय दिदी आमचे बाजारातले विक्रेते दुकानदार हे नागरोजे सर आणि कोळी सर या गावकऱ्याच्या भूमिकेत आहेत. आणि मी स्वतः सुद्धा त्या गावकऱ्याच्या भूमिकेत जाणार आहे. आणि असं हे मला बाजाराला जायचं नाही म्हणणारी बाई का जात नाही, तिला आम्ही घेऊनच जाणार असं हे नाटक या ठिकाणी आपण पाहू. मंडळी बाजाराला जायचं, डाळ, तांदूळ, साबण, कपडे, चपला, भाजीपाला काय काय लागतं ते आपल्या संसाराला सगळं लागतं. म्हणजे संसाराला लवकर लवकर जायचं. पण आणू कशात आणि ठेवू कशात? कशात माहित नाही का तुला? आपण कशात सोपं आहे ना, सोपं आहे की काय करायचं. कॅरीबॅगची पिशवी हातात घ्यायची, कॅरीबॅगची पिशवी हातात घ्यायची, बाजारात नटून जायचं. आणि काय करायचं? ती पिशवी घ्यायची आणि आपल्या बाजाराच्या पिशवीतून कॅरीबॅगच्या डब्यात वतायचं. रस्त्यावर बाजाराला न जाणं हा काय उपाय? कारण बाजाराला नाही जाण्यावर तुला काय होतं मी सांगायची गरज नाही. तर बाजारात जावं लागणार आहे. मग काय करायचं? मी सांगतो एक सगळ्या समाजाला तू सांग. तो काय उपदेश नाही ऐक. कापडी पिशवी त्या ठिकाणी हातात घ्यायची, कागदी पिशवी हातात घ्यायची, प्लास्टिकची पिशवी टाकून द्यायची. प्लास्टिकची पिशवी टाकून द्यायची. प्लास्टिकची पिशवी टाकून द्यायची. प्लास्टिकची पिशवी वापरायचीच नाही. वापरायचीच नाही. वापरायचीच नाही. आता सांगताय की भाऊ तुम्ही? आता तर येशील का नाही बाजाराला? वय वय आता तर मी नक्की येणार. मला बाजाराला जायचं आहे. मला बाजाराला जायचं आहे. बाजाराचा प्रश्न सुटला की मग जा. बाजाराचा तर प्रश्न सोडलाच. आता आपण काय करूया, भाऊचा उपदेश
कशाची पिशवी? कापडाची. प्लास्टिकची पिशवी फेकून देऊ. प्लास्टिक फेकून देऊ वसुंधरा सुंदर करू. वसुंधरेला सुंदरच करू. सगळे मिळून सुंदर करू. तर चला बाजाराला जाऊ. आलू घ्या, बटाटे घ्या. हो काका, हो मावशी. घ्या, 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 घ्या बाजारात. 20 रुपये किलो आहे, घ्या, घ्या. हो काका, घ्या ना काका. व्यवस्थित लावा बाबा. प्लास्टिकची पिशवी नाही गेली. नाही, तुम्ही आणलात ना? अहो जर तुम्ही प्लास्टिकची पिशवी ठेवाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही बाजारात प्लास्टिकची पिशवी आणूच नका आणि हो, त्याच कागदाला मावशी, जपून हो, हो, असा हा बाजार त्या ठिकाणी भरला होता आणि या बाजारामध्ये न जाणारी आमची बाई बाजाराला जायला तयार झाली. तिची अडचण तुम्ही समजून घेतली, तिचं समाधान पण तुम्हाला कळालं असेल, तिला उत्तर पण मिळालं. आणि अशी बाई त्या ठिकाणी बाजारात न जाणारी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडत असताना